महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर और अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सोमैया पॉलिटेक्निक चंद्रपुर कमिटेड टू क्वालिटी एजुकेशन और कई वर्षों से 100% रिजल्ट की परंपरा। MSBT द्वारा एक्सीलेंट मान्यता प्राप्त डिप्लोमा इंजीनियरिंग में सिविल, कंप्यूटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मैकेनिकल, माइनिंग और DMLT कोर्सेस में एडमिशन शुरू। SC, ST, NT, VJ, SBC, DT के लिए निःशुल्क प्रवेश। OBC, ओपन, माइनॉरिटी, EBC के लिए 50% तक फीस में छूट। शिक्षक और कर्मचारियों के लिए शासन जैसी सुविधाएं, मॉडर्न लैब, ऐसी हॉस्टल, स्पोर्ट्स और प्लेसमेंट की शानदार सुविधा। आज ही संपर्क करें। सोमैया पॉलिटेक्निक, DT कोड 4598, वडगांव वार्ड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9800002715। नागपुर में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबन राव तायवाड़े ने मनोज जरांगे पाटिल के आंदोलन पर सवाल उठाए। उन्होंने कहा कि जब सरकार ने GR दिया था तब जरांगे पाटिल ने गुलाल उड़ाकर जीत का ऐलान किया, फिर अब दोबारा आंदोलन क्यों किया जा रहा है। तायवाड़े ने साफ कहा कि बिना जांच किसी को सरसकट OBC प्रमाण पत्र नहीं दिया जाना चाहिए, लेकिन जिनके पास कुणबी होने के प्रमाण हैं उन्हें प्रमाण पत्र देने पर कोई आपत्ति नहीं है। तायवाड़े ने कहा कि OBC समाज को लग रहा था कि आंदोलनों के कारण आरक्षण पर दबाव बढ़ रहा है, इसलिए OBC संगठनों ने भी जवाबी आंदोलन शुरू किया। उन्होंने बताया कि 1994 में राज्य मागास आयोग ने कुणबी और कुणबी मराठा दर्ज लोगों को OBC में शामिल करने की सिफारिश की थी, लेकिन सिर्फ मराठा लिखे लोगों को OBC में शामिल करने की कोई सिफारिश अब तक नहीं हुई। उन्होंने ये भी कहा कि GR जारी करने से पहले ही जांच होनी चाहिए। तायवाड़े ने दावा किया कि मौजूदा GR से OBC आरक्षण को कोई नुकसान नहीं हुआ है और OBC महासंघ लगातार बैठकों और जन जागरण के जरिए अपनी भूमिका स्पष्ट करता रहा है। इथून पुढे तुमची काय वाटतं? नाही, आमच्या बैठका सातत्याने सुरूच असतात। आजही आमचे महासचिव सचिनजी राजूरकर हे कोकणामध्ये कालपासून फिरून राहिलेले आहे। जनगणनेचा प्रश्न घेऊन म्हणजे त्यांना एकत्रित करत आहेत। जर हा मुद्दा वेळेवर आला तर आमचे सुरू असतात कुठला ना कुठला उपक्रम घेऊन। आम्ही आता बेंगलोरला 7 ऑगस्टला पुन्हा अधिवेशन आहे। अधिवेशनानंतर दिल्लीला ती जनगणना करण्यात यावी, जातीय जनगणना करण्यात यावी याकरता आम्ही राज्य सरकारने पुन्हा नवीन OBC आहे त्यांनी वयामध्ये सवलत, शैक्षणिक अर्हतेमध्ये, अनुभवामध्ये सवलत, या 3 सवलतीपैकी एखाद्याची ओपनमध्ये खुल्या प्रवर्गात विचारणा होणार नाही त्याचा निवेदन केलं की आपण लवकरात लवकर हा जो निर्णय घेण्यात यावा। त्याच्यावर सुद्धा आमच्या बैठका यांनी परत एकदा आंदोलनाची भाषा केली आहे। 30 मेचा अल्टिमेटम दिलेला आहे। त्यांचा विषय होता एकतर सातारा आणि कोल्हापूरचं जे गॅझेट आहे ते लागू करा आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा। नाही, आता असं आहे की ज्यावेळेस सरकारने त्यांच्या हातामध्ये शासन निर्णय दिला होता तेव्हा त्यांनी खूप गुलाल उधळला होता आणि तेव्हा त्यांनी समाधानसुद्धा व्यक्त केलं होतं की आम्ही लढाई जिंकली। मग जर ते लढाई जिंकले तर आता पुन्हा ती कुठल्या कारणास्तव लढाई लढत आहे आणि आंदोलनाची हाक देत आहे हे माझ्या अजून लक्षात येत नाही। परंतु राष्ट्रीय OBC महासंघाची भूमिका पहिल्या दिवशीपासून जी आहे त्या आपल्या भूमिकेवरती राष्ट्रीय OBC महासंघ आजही ठाम आहे की कुठल्याही परिस्थितीत OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। ज्यांचे पुरावे सापडले असतील त्याला आमचा कधी विरोध नव्हता आणि भविष्यामध्ये सुद्धा विरोध राहणार नाही। आणि म्हणून नेहमी सरसकट शब्दाचा जो वापर केला जात होता तोच वापर मी सुद्धा करतो आहे की सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र देऊन कुणालाही OBC मध्ये समावेश करण्यात येऊ नये या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत। आणि म्हणून ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल की यांच्यामुळे आमच्या OBCच्या आरक्षणाला धक्का लागतो आहे, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देऊन नवीन लोक OBC मध्ये येत आहे, त्या दिवशी यापूर्वीसुद्धा या राज्यातील संपूर्ण OBC समाज एकत्रित येऊन एक संघपणे लढा दिला आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण केलं।
त्याच धर्तीवरती आम्हीसुद्धा आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आज पण सज्ज आहोत आणि आम्ही पण त्याच उत्तरात उत्तर देऊन आम्ही आपल्या